तिने घरी गेल्या गेल्या आईबाबांना हाक मारून समोर बसून घेतलं. तिचा निर्णय झाला होता, पण ती निर्णय त्याला सांगण्यापूर्वी तिला आपल्या आईबाबांना सांगायचं होतं. कपडे बदलून हात पाय धुण्या इतका वेळही तिला वाया घालवायचा नव्हता. आई बाबा, मला तुमच्याशी बोलायचंय. भांडण झाले का कौस्तुभशी तुझं? बाबांनी थट्टेच्या स्वरूपात म्हटलं. मला कौस्तुभ बरोबर लग्न करायचं नाहीये. अगं, महिन्यावर लग्न आलं आणि आज असं का म्हणते आहेस अचानक? काय केलं त्याने? आईने काळजीने विचारलं. मला त्याच्या सवयी नाही आवडत. अगं, दोन माणसांच्या सवयी नेहमी वेगळ्या असतात. थोडंफार ॲडजस्ट करावं लागतंच. तुझ्या आईला नाही का घर अगदी स्वच्छ लख्ख लागतं आणि मला जमत नाही म्हणून काय आम्ही लग्न मोडलं का? तुझी आई आवरते आणि मग काय तिने पसाराच कॉर्नर बनवला आहे माझ्यासाठी. बाबा नेहमीच मस्करीच्या मूडमध्ये असत. अगं, तू आज त्याच्या मित्राच्या लग्नाला गेली होतीस ना? मग काय झालं तिथे? बाबा, हे आजचं नाही आहे. मी लग्न ठरण्याआधीपासून पाहते आहे आणि आज त्याचा कळसच झाला. अगं, काय झालं ते बोल ना. नुसतं गोलगोल काय फिरते आहेस? आई, आज त्याच्या मित्राची केव्हिनच्या लग्नाची पार्टी होती. पार्टी एकदम मस्त होती. भरपूर खायला प्यायला हो. अगदी प्यायला सुद्धा होतं. आणि जेवणात भरपूर प्रकारचं नॉनव्हेज होतं. अच्छा, म्हणजे तो नॉनव्हेज खातो आणि ड्रिंक्स घेतो का? आणि म्हणून तुला लग्न मोडायचं आहे का? आई, नॉनव्हेज मी सुद्धा खाल्ले. मी त्यावर टीका करत नाहीये. तू ऐकणार आहेस पूर्ण का मध्ये मध्येच प्रश्न विचारत राहणार आहे? नमनाला घडाभर तेल ओतू नकोस. लवकर सांग काय ते. आई, लग्न ठरल्यापासून आम्ही जेव्हा जेव्हा फिरायला गेलो आहोत तेव्हा तेव्हा मी पाहिलंय त्याचं लक्ष माझ्याकडे कमी आणि आजूबाजूच्या मुलींकडे जास्त असतं. मी कधी फारसं मनावर घेतलं नाही. शिवाय दरवेळी हॉटेलात खायला गेल्यावर 3-4 डिशेस मागवायच्या आणि अर्थातच सगळं खाऊन होत नाही त्यामुळे त्या फुकट घालवायच्या. आजसुद्धा तसेच झालं. एकतर केव्हिनच्या पार्टीत ड्रिंक्स होते. हा बराच प्यायला. त्यासोबत त्याने बरेच स्टार्सच खाल्ले. पार्टीत डान्स चालू होता तर तो डान्स करायलाही गेला. केव्हिनच्या बायकोची जुलीची एक मैत्रीण होती. तिच्यासोबत डान्स करत होता. परक्या मुलीशी लगट करावी ती किती? काही सीमाच नाही. त्या मुलीनेच कंटाळून डान्स पार्टनर बदलला. तिच्याशी डान्स करून झाल्यावर मग अजून एका मुलीवर डान्स केला त्याने. तेव्हाही तेच मला पाहूनच संताप आला. त्याचा डान्स करून झाला मग आम्ही दोघं जेवायला गेलो. मी त्याला म्हणत होते तुझ्या मित्रासाठी जेवायचं थांबूया, पण त्याने जेवायला घेतलं पूर्ण ताट भरून, फक्त नॉनव्हेज. अर्धसुद्धा खाल्लं नसेल, बाकीचं फेकून दिलं. तेव्हा आम्ही दोघांनीच जेवायला घेतलं होतं. मग केव्हिन आणि जुली जेवायला बसले तेव्हा मित्रांसोबत पुन्हा हा जेवायला बसला. पुन्हा तेच ताट भरून जेवण घेतलेले, पण अर्ध्याहून जास्त फुकट वाया घालवले. शेवटी मी त्याच्या मित्राशी परमेनशी बोललेले ह्या त्याच्या सवयीबद्दल. तो म्हणाला, कौस्तुभ नेहमी असाच वागतो. खूप डिशेस मागवतो, खूप वाढून घेतो आणि फुकट घालवतो. पूर्वी तो ड्रिंकसुद्धा फुकट घालवायचा. तो जेवायला सोबत असला की त्याचे मित्र त्याच्या आधी वाढून घेतात आणि त्याला जास्तीची कोणतीही ऑर्डर द्यायला बंदी असते. तरी त्याने जर ऑर्डर केलेच तर त्याचं बिल त्यालाच भरायला लावतात. परमिंदर, केव्हिन, श्रीराम आणि कौस्तुभ इंजिनिअरिंगपासून एकत्र आहेत. परमिंदर म्हणाला, गेली 10 वर्ष तरी याचं वागणं बदललं नाही. एकदा तर त्याच्या मित्रांनी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडेही नेलं होतं. त्याने सांगितलं ह्याला कोणताही आजार नाहीये, फक्त पैशाचा माज आहे. मला किळस आली हे सगळं पाहून आणि ऐकून आणि म्हणून मी ठरवलं
मी कौस्तुभशी लग्न करणार नाही. आत्ता मला प्लीज हे सांगू नका की स्वभाव बदलेल आणि एवढ्याशा कारणासाठी लग्न बोलायची गरज नाही. मी अशा माणसासोबत आयुष्य काढू शकत नाही. तेव्हा आता आपण बसून काय ते ठरवू. त्याच्या घरी हे कसं कळवायचं. अशा तऱ्हेने इतर सर्व गोष्टी मेळ खात असतानाही जुईने लग्नाच्या 1 महिना आधी स्वतःच लग्न मोडलं. कौस्तुभच्या घरी लग्न का मोडलं ह्याचं कारण सांगताना जुईच्या आईवडिलांना खूप त्रास झाला. पण जुईने ठरवलं होतं खोटं बोलायचं नाही. कौस्तुभ आणि जुईचे घर जवळजवळ असल्याने त्यांच्या कुटुंबियात मित्रमंडळी कॉमन होते. त्या कॉमन मित्रमंडळींपैकी कोणीच जुईसाठी स्थळ आणले नाही. यथाअवकाश जुईचं लग्न झालं. कौस्तुभचं लग्न देखील झालं. परंतु आजही कौस्तुभचे आईवडील जिथे शक्य असेल तिथे कॉमन मित्रमंडळींमध्ये जुईलाच दोष देतात. तिचं चुकलं की बरोबर हे तुम्हीच ठरवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.